देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा हो घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा अवघ्या उपचारा एक मनची दातारा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा देवा तायसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीचा हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळवाले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहोनिवासी सुप्रसिद्ध साधू जगमान्य संतमान्य संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय अखिलकोट ब्राह्मणांना एक पांडुरंग परमात्म्या समोर काही संवाद करण्याचा प्रयत्न करत आहेत. विठ्ठला 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 मान परमात्म्याशी बोलत असताना मागणी मागतात देवा आता माझ्यावर तुम्ही काय करा उपकार करा. कुठला उपकार करा तर या देहाचा सर्वस्वाने विसर पाडा हा उपकार माझ्या जीवनात करा. का असं वाटतंय महाराजांना कारण देवा तुम्ही जोपर्यंत हे माझं मागणं पूर्ण करत नाही तोपर्यंत माझा जीव सुख प्राप्त करू शकत नाही. मग माझ्या जर सुखाला समाधान सुख जीवाला वाटावं असं वाटत असेल तर एवढं मला द्या. हे मला चांगलं कळून आलं हे ऋषिकेशा केशी राजा मला हे बरं कळून आलं. आणखीन काय द्यायचं महाराज म्हणले आणखीन जे माझं चित्त या चित्ताला तुमच्या पायाजवळ ठाव द्या आणि माझी जी वृत्ती आहे ती तुमच्याशी अखंडित राहावं असं काहीतरी करा. आणखीन काय मागतात महाराज म्हणले माझ्या अंतकरणात जो आशापाश नावाचा विकार आहे जी चिंता आहे लज्जा आहे काम क्रोध यांचा आणि माझा कसल्याही प्रकारानं संबंध ठेवू नका. पुन्हा आणखीन जर द्यायचं असेल तर एक करा माझ्या जीवनामध्ये मला संतांची संगती द्या मुखामध्ये अखंड नाम राहावं हे माझ्या जीवनात मला दान द्या. आणि याच्या व्यतिरिक्त जर देवा तुम्ही काय देत असाल तर मला वरपंग कुठलाही जीवनामध्ये नको. ज्या ज्या वेळेस मी सेवा करेल ती ती सेवा वरपंगापेक्षा भावशुद्ध असावी अशी मागणी तुकोबाराय या अभंगातून करतायत. आणि या अभंगावर चिंतन थोडंसं करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्या श्री क्षेत्र गुजरवाडी या पुण्य पावन नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि गावातील सर्व सद्भाविकांच्या अथक परिश्रमातून प्रयत्नातून संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानेंद्र सोहळा या सोहळ्यातील आजच्या उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा अर्थात जागराची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेले आहे. ज्यावेळेस मीटिंग बसली त्यावेळेस सगळे घरी आले आणि ते म्हणले सप्ताह तुमचा दिवस कोणता घालायचा. मी म्हणलं दावा सोडून कोणताही घाला म्हणजे काय अडचण नाही. घरच्या घरी देव बरं करी महाराज घरचे काहीही तारीख गिरीक मागण्याचं काही काम नाही. या नियमानं सर्वांच्या प्रेमास्तव सर्वांच्या आग्रहास्तव हा सेवा करण्याचा योग आहे. सेवेसाठी आजचा हा मागणीचा दिवस आहे. गेल्या 7 दिवसापासून आपण भगवान परमात्म्याची करता येईल तेवढी सेवा तर दमन करू दे धंदा मला बाबा काय तू मध्ये मध्ये करायला. आता हे आमच्याच घरचे असल्यामुळं आता थोडं त्यांना शांत करा. आजचा महाराज टाळे घेऊन उभा नाही. आजचा महाराज फेटा बांधून आहे. विठ्ठला 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 विठ्ठला
भगवान परमात्म्याची जेवढी सेवा करता आली तेवढी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सेवेचा मोबदला म्हणून आज परमात्म्याकडे मागणी मागितली पाहिजे. वारकरी संप्रदायात संस्थेचा एक नियम आहे आणि अलिखित नियम आहे. पहिलं कीर्तन म्हटलं की नामपर अभंग असला पाहिजे, परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग असला पाहिजे अथवा गुणाचा वर्णन करणारा अभंग सेवेसाठी घ्यावा, हा पहिल्या दिवशीचा नियम आहे. आणि जागराचं कीर्तन म्हटलं की परमात्म्याकडे मागणी, विठाला विठाला काहीतरी देवाकडे मागणी मागायची. आज मागणी मागितल्याच्या नंतर उद्याच्याला परमात्मा काल्याच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला प्रसाद देणार आहेत. मागणीच्या अनुषंगाने या ठिकाणी हा अभंग घेण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमासाठी सर्वच रती महारथी गुणवान मंडळी प्राप्त आहेत. कारण कीर्तन म्हटलं की नोहे एकट्याचा खेळ, मनोन मेळ जमविला किंवा लावो निम्रदंग, श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने. कीर्तन म्हटलं की एकट्या बुवाचं काम नाही. प्रवचन म्हटलं, व्याख्यान म्हटलं, भाषण म्हटलं ते एकटा वक्ता येऊन बोलून जाऊ शकतो, पण कीर्तन म्हटलं की एकट्याचं काम नाही. कीर्तन म्हटलं की कीर्तनासाठी वाजवणारे असलेच पाहिजेत. कीर्तन म्हटलं की कीर्तनासाठी टाळकरी मंडळी, गुणवान महाराज मंडळी असलेच पाहिजेत. काय कीर्तन म्हटलं की मृदंगाचार्य असले पाहिजेत. कीर्तन म्हटलं की टाळकरी असले पाहिजेत. कीर्तन म्हटलं की ऐकायला कुणीच नसले पाहिजे. जमतंय काय? आणि जर ऐकायला कुणीच नसतील तर माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणले नसते, तरी वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नवीन. म्हणून कीर्तनात आल्याच्या नंतर वक्त्यानं वक्त्यासारखं राहायचं आणि श्रोत्यानं श्रोत्यासारखं राहायचं. नाही तर काही काही माणसं हटकून असे पुढे बसतात, फोडिली गोरी आणि आयसी दिसे तोंडावरी. त्यांना विनोदही सांगितलेला कळत नाही, त्यांना वेदांतही सांगितलेला कळत नाही. महाराज अभंगावर बोलतो का तेही नाही, महाराज अभंगाच्या बाहेर गेला का तेही नाही. उगं काही काही महाराजाला बरं वाटावं म्हणून समोर येऊन बसतात, नाही तर काय मिळत नसते. एका गावात असंच झालं, मी कीर्तन समोरच्या माणसाकडे महाराज बघून सांगितलं, 2 तास कीर्तन त्याच्याकडे बघू बघू सांगितलं. आणि कीर्तन संपल्याच्या नंतर मी विचारलं, काय गावात श्रोते बाबा? समोर बसलेला तो मुलगा ना 2 तास माझ्याकडे एवढं टक लावून ऐकत होता आणि मी त्याच्याकडे एवढं बघू बघू सांगितलं. एक जण म्हणला, महाराज काहीच उपयोग नाही का, ज्याच्याकडे बघून तुम्ही कीर्तन सांगितलं त्याला ऐकूच येत नव्हतं म्हणले. आता मला सांगा काय उपयोग आहे काय? असे माणसं कीर्तनात नसल्यापेक्षा एखाद्याचं पटत नसेल ना तर कोबरा म्हणले, तुला कीर्तन पटत नाही ना, घरी मर, पण इथं उदास बसू नको. विठाला विठाला. म्हणजे कीर्तनासाठी सर्व अनुकूल वातावरण असलं पाहिजे. वक्ता वक्त्याच्या पद्धतीनं असावा, श्रोते श्रोत्याच्या पद्धतीनं असावेत, टाळकरी टाळकऱ्याच्या प्रमाणे असावेत. या ठिकाणी आपल्या गावचं योग आहे. गेल्या 7 दिवसापासून खऱ्या अर्थाने या मंडळीनं अत्यंत सर्वांनाच आनंद दिला. असे या ठिकाणी सर्व भजनी मंडळी आहेत. त्यामध्ये आता ज्यांनी सुंदर चाल गायली, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य संगीत विशारद आमचे मित्र बाळू महाराज कोरडे आहेत. आदरणीय आपल्या गावात ज्यांचं 7 दिवसापासून आपल्याला सहकार्य आहे, आमचे विष्णू महाराज शेंडगेत. आदरणीय आज ज्यांच्या या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आहे, परमार्थप्रेमी माजल गावामध्ये मला ज्यांचा खूप मोठा आधार आहे असे तुकाराम जना सोळंके आहेत. आदरणीय कोडेराम महाराज मुंडेत, श्रीकृष्ण महाराज शिंदेत. आज पत्रकार साहेब सुद्धा आज या ठिकाणी आहेत. तुमचं नाव घेतलं म्हणजे बातमी तुम्ही चिटकून देता कुठंतरी. आदरणीय आमचे यादव साहेब आहेत, पलीकडे आमचे भागवतराव भुजबळ साहेब आहेत, आमचे नाकलगावचे बाबा आहेत, आमचे छोटे घाडगे महाराज आहेत, इकडे आमचे ज्ञानदेव मामा नावडकर आहेत, राजेभाऊ मामा नावडकर आहेत. आदरणीय दोन्हीही मृदंग वादक. खूप मोठी सेवा आहे. महाराज बळीराम महाराज हरिपाठ म्हणलं तरी तयारी आहे, कीर्तन म्हटलं तरी तयारी आहे, आणि आज जागर म्हणलं तरी त्यांची तयारी काय नाही का, जागर नका म्हणते ते. बळीराम महाराज आहेत. हरिभक्तपरायणिकून आमचे उत्कृष्ट मृदंग वादक आदरणीय गणेश महाराज माने, सर्वांच्या उपस्थितीमध्ये. आणि आज या आपल्या कार्यक्रमाचं एक विशेष महत्त्व म्हणजे हा आपल्या गुजरवाड्याचा कार्यक्रम आज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. आपणच पाहतोय असं नाही, संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. याचं कारण आहे ते थेट प्रक्षेपण करणारे आमचे परमार्थप्रेमी बाळासाहेब डांगे समोर आहेत. यांच्या माध्यमातून आज हे कीर्तन जवळजवळ आतापर्यंत मला वाटतं बाळासाहेब 1,500 पुढे लोक तिथे जॉईन झाले असतील. आज हे ऐकतील, पण भविष्यात कधीही जर तुम्ही हे कीर्तन गुजरवाडीच्या सप्त्यातलं ऐकायचं म्हटले तर तुळजाभवानी यूट्यूब चॅनल तुम्ही जर
काढून त्या ठिकाणी युट्यूबला पाहिलं तर भविष्यात सुद्धा ते कीर्तन तुम्हाला दिसल. असे आमचे परमार्थप्रेमी बाळासाहेब डांगे या ठिकाणी स्वतःचं चॅनल घेऊन हजर आहेत. या सर्वांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. हा, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. महाराज नानापूरवाले आमचे बंडू महाराज सलगर आहेत. उपस्थित सर्व भाविकांच्या सेवेत या ठिकाणी अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा जशी सेवा करता येईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. आजचा मागणीचा दिवस आहे. आज या अनुषंगाने आपण मागणीपर अभंग घेतलाय. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून देवाकडे मागणी मागतात. पहा, तुकोबारायन परमात्म्याकडे मागतात. हे थोडं सूत्र जुळत नाहीत, लंगड येतात. का? कारण जगद्गुरु तुकोबारा ज्या ज्या वेळेस वारीला जायचे आणि परमात्म्यासमोर रावळात गेल्याच्या नंतर परमात्म्याने तुकोबारायाकडे पाहावं आणि तुकोबारायाने देवाकडे पाहावं. का? कारण परमात्म्यावरती तुकोबारायांच्या वंशजाचं एवढं ऋण झालं होतं, इतकं देणं झालं होतं. का? आतापर्यंत विश्वांबर बाबापासून ती तुकोबारायापर्यंत प्रत्येकानं वारी केली, पण वारीच्या मोबदल्यात काहीही देवाकडं मागितलं नाही. याचं ओझ, याचं ऋण परमात्म्यावर झालं होतं. म्हणून ज्या ज्या वेळेस तुकोबाराय रावळात गेले ना, की देवानं तुकोबारायाकडे पाहायचं आणि केविलवाण्या स्वरात म्हणायचं, तुकोबाराय आणखीन किती भार करणार माझ्यावर? तुमच्या कुटुंबाचं खूप माझ्यावरती ओझ आहे. त्यांनी जीवनात काही मागितलं नाही, पण तुम्ही मला काहीतरी मागा. मागा म्हटल्याच्या नंतर तुकोबारायांनी सरळ सरळ आपल्या वडिलांची परंपरा सांगावी. देवा वडिलाची रीत जानत शो, वडिलाची रीत हे जानत से वडिलाची रीत जानत सो, ए काही मागणे हे आमारुची वडिलाची रीत जानत, वडिलाची रीत जानत, वडिलाची रीत जानत, काही मागणे हे आमारुची वडिलाची रीत जानत, वडिलाची रीत जानत, वडिलाची रीत जानत. देवानं तुकोबारायांना माग माग म्हटलं की तुकोबाराने सांगायचं, देवा वडिलांची रीत जानत सो, काही मागणे हे अमानुचित. वडिलांची रीत जानत सो, किंवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा, आमच्या वडिलांची एकच मिरासी आहे, ती म्हणजे तुमची सेवा करणं, तुमची वारी करणं, आमच्या वडिलांची परंपरा जोपासणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि महाराज, ह्या परंपरा जोपासल्याच पाहिजे. विठाला विठाला आपले पूर्वज जे करीत आले ते आपण करणं हे आपलं कर्तव्य. लक्षात घ्या. यद्यदा चरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना सयत प्रमाणम कृते लोक सदून वर्तेत. तेत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. आपल्या वाडवडिलांना जे केलंय ते आपण केलं पाहिजे, पण जे केलंय ते करण्यासारखं पाहिजे. विठाला 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 विठाला. उगाच आपल्या वडिलांचा नियम होता म्हणून काही बी करायचं नाही, काही नाही करायचं. जे करायसारखं ते करायचं. ना एक शेठजी होती, शेठजी. आणि शेठजी म्हणले की ते लकडकोट असतात, उदबत्ती छाप नाही नाही. शेठजी म्हणले की मस्त दांडगे दुंडगे असतात. असे एक शेठजी होते. आणि ते शेठजीचा नित्यक्रम होता दररोज परमात्म्याची पूजा करणं. पूजा करत असताना ते सोळ नेसून बसायचे. सोळ करते का? सोळ करते का? धोत्रासारखंच असतं, पण पितांबर पिवळं असतं, गुलाबी असतं, त्याला सोळ म्हणतात. सोळ पूजा करण्याचं जे वस्त्र आहे त्याला सोळ म्हणायचं. ते शेठजी बाळासाहेब पूजा करत असताना सोळ नेसून बसायचे, पण शरीर मोठं असल्यामुळं त्यांना 10 वारी सोळ सुद्धा पुरत नव्हतं. मग ते सोहळे नेसून काष्टा नेसून बसले. खाली बसले की त्यांचा काष्टा ऑटोमॅटिक फिटायचा. कशामुळं? न पुरल्यामुळं. योगायोगानं काही कालांतरानं ते शेठजी मृत्युमुखी पाडले, स्वर्गवास झाले, जात राहिले.
आणि गेल्याच्या नंतर मुलांकडे त्या देवपूजेचा मान आला. मुलं पारमार्थिक होते, सुज्ञ होते. त्यांनी विचार केला आपण आपल्या वडिलांची परंपरा जोपासणं आपलं कर्तव्य. मग त्यातला एक मुलगा अत्यंत उद्बत्तीचा, तो दररोज पूजा करू लागला. पण पूजा करत असताना एक दिवस त्याच्या लक्षात आलं आपण हा नियम बरोबर करत नाहीत का. आपले बाबा पूजा करत असताना दररोज मी पाहत होतो म्हणला सवळं पाठीमागून काष्टा निसटलेला असायचा. मग ते पोरग रोज उठायचं, काष्टा फेडायचं आणि पुन्हा पूजेला बसायचं. आता मला सांगा असा नियम पाळणं उचित आहे का. नाही महाराज, ह्याला नियम म्हणत नाहीत. नियम तोय महाराज ज्याच्यात केल्याच्या नंतर स्वतःलाही समाधान मिळेल आणि आपल्या पूर्वजांनाही समाधान मिळेल असे जे नियम आहेत ते आपण करणं आपलं आद्य कर्तव्य. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विश्वंभर बाबापासून त्यांच्या परिवारात वारी होती, परंपरा होती. आणि मग ती परंपरा जोपण्याचं काम जगद्गुरु तुकोबाराय करत होते. वास्तविकता परमात्म्याने मागा म्हटल्याच्या नंतर तुकोबाराय घेत नव्हते का. तुकोबारायले अनुकूल होते का. तुकोबारायचा प्रपंच का खूप मोठा होता का. देव देत असताना सुद्धा तुकोबाराय नग म्हणत होते, परंतु त्या नको म्हणण्यात त्याग आहे महाराज, त्याग. वास्तविकता तुकोबारायांच्या जीवनात ते स्वीकारणं गरजेचं होतं. कारण त्या ज्यावेळेस परमात्मा त्यांना मागा म्हणायचा का त्यावेळेस तुकोबारायांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. दुष्काळी आटेला द्रव्य गेला मान, स्त्री एका अन्नान करीत मेली. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या गुणे. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. गावातला पाटील सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांना भीक मागू देत नव्हता. गावामध्ये भजन करायला मजा नव्हता. रावळामध्ये कीर्तन करत जाऊन कीर्तन करू शकत नव्हते. एवढं सर्व प्रतिकूल असताना सुद्धा तुकोबाराय मागत नाही. त्याचा अर्थ तुकोबारायांच्या जीवनात त्याग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नाही तर एखादा माणूस देतोय मग दिल्याच्या नंतर समोरचा टाळील, त्याग करील. आता हे महाराज आताच्या जीवनात शक्य नाही, आता ते पाहायला मिळणार नाही. पण तुकोबारायासारखे होऊन गेले महाराज. म्हणून तर उगत म्हणत नाही तुका झाला शे कळस. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे हिरे म्हणून जर कुणाकडे पाहिला जात असेल तर ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. त्याचं कारण महाराज भगवान परमात्म्याकडे ज्या ज्या वेळेस गेले त्या त्यावेळेस फक्त अंतकरणात हेतू होता परमात्म्याची सेवा. याच्या व्यतिरिक्त जगद्गुरु तुकोबारायाने देवाकडे काहीच मागितलं नाही. तरी सुद्धा परमात्म्याचा आग्रह म्हणून एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर उभेत. आणि आता मात्र परमात्म्याचा आणि तुकोबारायाचा संवाद चालू झाला. बघा, जीवनामध्ये संवाद असला पाहिजे. जीवनामध्ये वाद असता कामा नये. दोन प्रकार आहेत. एक आहे तो वाद आहे आणि दुसरा आहे तो संवाद आहे. संवादामध्ये सुख आहे आणि वादामध्ये दुःख आहे. ज्याच्या जीवनात वाद आहे का तिथं 100% दुःख असतं आणि ज्याच्या जीवनात संवाद आहे का तिथं 100% सुख आहे. कारण वाद हा अनेकामध्ये होतो त्याला वाद म्हणतात आणि फक्त दोन व्यक्तीमध्ये होतो त्याला संवाद म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बघा तुम्ही, वाद आणि संवाद महाभारतात हे दोन्ही पाहायला मिळतं. महाभारतामध्ये संवादही झाला आणि वादही झाला. वाद कुणाचा झाला? कौरवाचा आणि पांडवाचा युद्ध झाला महाराज. हे वादच झाला. वाद झाल्यामुळं महाराज 100 कौरवापैकी एक कौरव शिल्लक राहिले नाही का, हे वादाचं कारण आहे. पण महाभारतामध्ये संवाद सुद्धा झाला, वाद झाला कौरव आणि पांडवामध्ये, पण संवाद झाला श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनामध्ये. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संवादाचा आपण जर ज्ञानेश्वरी वाचली किंवा भगवद्गीता वाचली तर गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी संवाद शब्द आहे. हरि ओम तत्सदिति श्रीमद भगवद्गीता स्वोपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्री श्रीकृष्ण अर्जुन संवादे. कुणाचा संवाद आहे? श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. त्याचा अर्थ महाराज या संवादामुळं अर्जुन महाराज मोक्षापर्यंत गेले आणि वादामुळं पांडवांच्या जीवनामध्ये दुःख झालं. म्हणून जीवनामध्ये
करायचाच असेल तर संवाद करावा, वाद करता कामा नये. महाराज म्हणले करू आवडीने वाद आणि तुमच्या सुखाचा संवाद. जर करायचा असेल तर वाद करू नका, जीवनामध्ये संवाद करा. मग या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय परमात्म्या बरोबर संवाद करतात. रावळात जगद्गुरु तुकोबराय उभेत आणि परमात्मा तुकोबराय संवाद करत असताना बोलताय, तुकोबराय आज तुम्हाला माझ्याकडे काहीतरी मागावं लागतं. काय मागितलं पाहिजे? तुकोबराय सांगतात तुम्ही मागा म्हणताय म्हणून मी मागतोय बोलतोय. जर करायचा असेल तर माझ्यावरती एक उपकार करा. कोणता उपकार? त्या देहाचा कसल्याही प्रकारचा ममत्व मोह माझ्या जीवनामध्ये ठेवू नका. जर करायचा असेल तर देहाचा विसर पाडा. अभंगाचं पहिलं चरण. देवा आता ऐसा करी उपकार. 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 देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज तरीचा जीव जीव सुख पावे माझा तरीचा जीव सुख पावे माझा. देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज तरी जीव सुख पावे माझा. जीव सुख पावे माझा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय संवादामध्ये बोलतात, देवा एक करा माझ्यावरती तुम्ही उपकार करा. कोणता उपकार करा? देहाचा विसर पाडी मज. कारण उपकार करण्यामध्ये परमात्मा अग्रेसर आहे. बघा, काही माणसं अपकार्यावर अपकार करणार आहेत, काही माणसं अपकार्यावर उपकार करणार आहेत, काही माणसं उपकार्यावर उपकार करणार आहेत, पण काही माणसं उपकार्यावर सुद्धा अपकार करणार आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. बघा, अपकार्यावर अपकार कुणी केला, उपकारावर उपकार कुणी केला, अपकार्यावर उपकार कुणी केला आणि उपकार्यावरती अपकार कुणी केला, हे जर चारीचं चिंतन करत बसलं ना आपण तर इथंच कीर्तन होईल आणि सगळ्याला झोप लागते. आणि विठ्ठला विठ्ठला. कारण महाराज आता आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी नानाला म्हणलो होतो मध्ये कुठंतरी या, माझ्या कीर्तनाला येऊ नका. तुम्ही नसले थोडं घालीन लोटांगण मोकळं पटांगण रान सुटतंय आम्हाला, पण नाना समोर तर कीर्तन चाकोरीत करावं लागतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. का काही माणसं अपकार्यावर अपकार करणार आहेत. बघा, प्रत्येकाचा दृष्टांत, प्रत्येकाची कथा आहे, कथा सांगून वेळ घ्यायचा नाही. अपकार्यावर अपकार कुणी केला? महाराज, अपकार्यावर अपकार ज्याने आपल्याला त्रास दिला त्याला त्याच प्रकारचा त्रास देणं, याला म्हणायचं अपकार्यावर अपकार. याच्यामध्ये प्रसिद्ध उदाहरण आहे महाराज परशुरामाचं. परशुरामाच्या आईवडिलांना रेणुका माता आणि जमदाग्नी यांचा वध झाला आणि त्याच वेळेस परशुरामानं शपथ घेतली, 18 वेळेस निक्षत्रिय पृथ्वी करीन. एक नाही, दोन नाही, 21 वेळेस निक्षत्रिय पृथ्वी करीन. याचा अर्थ, आणि त्यांनी त्या प्रकारचं वर्तणूक सुद्धा केलं महाराज. याला म्हणायचं अपकार्यावर अपकार. चला पुढं. एक वर्ग आहे उपकार्यावर उपकार करतो. कुणी केला? भागवतातला विषय पहा. हे जे भागवत चालू आहे काय, शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षित. शुकाचार्यानं परीक्षित महाराजांना भागवत का सांगितलं? याचं कारण हा उपकार्यावरती उपकार आहे. शास्त्र असं सांगतं, शुकाचार्याने पांडवांच्या राजर्षी यज्ञामध्ये एक तांदळाचा शीत खाल्ला होता. किती? एक तांदळाचा शीत, भाताचा शीत. कुणी? शुकाचार्य महाराजांनी पांडवांच्या राजर्षी यज्ञामध्ये एक भाताचा शीत खाल्ल्यामुळं हा
पांडवांचा शुकाचार्यावरती उपकार आहे. म्हणून त्या शुकाचार्यानं आपलं परीक्षितवर उपकार आहे. आणि म्हणून त्या परीक्षितीनं उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी पांडवांचा जो अर्जुनाचा नातू कोण परीक्षित, त्या परीक्षितीला 7 दिवसात भागवत सांगून मुक्त केलं. परीक्षितीला हो दिसा साता. हा उपकारावर उपकार आहे. तिसरा वर्ग आहे. या वर्गामध्ये उपकारावर सुद्धा अपकार करणारी माणसं पाहायला मिळत आहेत. आता उपकारावर अपकार कोणी केला? प्रसिद्ध उदाहरण आहे महाराज, ते म्हणजे भस्मासुराचं. माऊली ज्ञानोबा म्हणतायत, जेतीची या कृपालाही जे वरू ते तेची म्हणे व्यभिचारू, तरी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. तुम्हाला ज्ञात आहे, भगवान शंकराने एका दैत्याला वर दिला होता. काय वर होता तात्या? ते असं म्हणते, बरोबर आहे त्यांचं, एकदम आहे की तू ज्याच्या मस्तकावरती हात ठेवशील तो काय होईल? भस्म होईल, भस्म. तो कोण होता महाराज? त्याचं नावच भस्मासूर आहे. म्हणून तर काही माणसं थोडे पलटले नाही एकामाकावर, तर त्यांना म्हणते तू काय भस्मासुराची. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे ज्या भगवान शंकराने भस्म होण्याचा वर दिला, त्याच भगवान शंकराला तो भस्मासूर भस्म करण्यास निघाला. याला म्हणायचं उपकारावर अपकार. आणि असे माणसं व्यवहारात भरपूर आहेत महाराज, भरपूर मिळतात. ज्यांच्यावरती आपण उपकार केला, ज्यांना आपण सहकार्य केलं, ज्यांना आपण काहीतरी दिलं, ते माणसं भविष्यात कृतज्ञ झाल्याशिवाय राहत नाहीत. कृतज्ञ वेगळा आणि कृतज्ञ वेगळा. उपकार केल्याच्या नंतर जो उपकाराची जाणीव ठेवतो त्याला शास्त्र कृतज्ञ म्हणतं. आणि उपकार केल्याच्या नंतर उपकाराची जाणीव ठेवत नाही पण त्रास देतो, याला शास्त्र कृतज्ञ म्हणतात. या कृतज्ञपेक्षा कृतज्ञ जास्त अनुभव आहे. बघा, एक उंदीर असा वाहत जात होता पाण्याच्या प्रवाहाबरोबर. उंदीर, श्रावणाचा महिना होता, दुईथड्या नदी भरून चालली होती आणि त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर एक उंदीर वाहून जात होता. एका बदकाला दया आली. तो बदक पुढं सरसावला आणि आपल्या चोचीनं तो उंदीर पाण्याच्या बाहेर काढला. पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर तो उंदीर जास्तच पाण्यामध्ये जास्त काळ राहिल्यामुळं शरीर थंडीनं काकडून गेलं होतं. असं थर 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 कापू लागलं. त्या बदकाला दया आली. याला आपण काहीतरी गरमी दिली पाहिजे, ऊब दिली पाहिजे. म्हणून त्या बदकानं त्या उंदराला आपल्या पंखामध्ये जागा दिली. उपकार केला, दया आली, पंखात जागा दिली. महाराज, त्या उंदराच्या अंगात साहेब जोपर्यंत थंडी होती तोपर्यंत ते शांत बसलं. पण थंडी बाहेर गेली आणि त्या बदकाच्या पंखाची त्याला ऊब मिळाल्यानंतर त्यांनी आपला जातिवंत कार्यक्रम चालू केला. आता उंदराचा कार्यक्रम कोणता आहे? बसल्या बसल्या कुरतडणे. अहो, आतमध्ये बसलंय, बदकाच्या पंखाच्या उभीमध्ये आहे. आणि तशा अवस्थेत त्या उंदरानं आत बसल्या बसल्या आतून त्या बदकाचं पंख छाटलं. महाराज, पाहता पाहता ते बदकाचं पंख धाडा वेगळं झालं. आणि ज्यावेळेस पंख बाजूला पाडला त्यावेळेस बदकाला पश्चाताप झाला. अरे, ज्याला आपण सहारा द्यायला नको होता त्या कृतज्ञ माणसाला सहारा दिला आणि शरीराचं वाटोळं करून घेतलं. याचा अर्थ उपकाराची जाणीव ठेवण्यापेक्षा उपकार विसरणारी माणसं जगाच्या पाठीवर भरपूर आहेत. विठ्ठला विठ्ठला. उपकारावर अपकार यात भरपूर आहेत महाराज. पण चौथा प्रमुख वर्ग आहे, एक वर्ग आहे गड्या, तो अपकारावर सुद्धा उपकार करतो. तो वर्ग म्हणजे एक तर संत महात्मे आहेत अथवा भगवान परमात्मा आहे. संत महात्म्यांनी अपकारावर उपकार केले महाराज. माऊली ज्ञानोबारायला आळंदीमध्ये त्रास झाला, जगद्गुरु तुकोबारायांना देहूमध्ये त्रास झाला, नाथ बाबांना पैठणमध्ये त्रास झाला. पण जात असताना जर या लोकांनी मला शाप दिला असता ना, शाप, तर काहीही वाटोळ करून जाऊ शकत होते. काहीही. काय? अहो, करतो मान्यता करतो शक्ती प्राप्त होती. वाचा सिद्धी व्हाल, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल, एवढं सामर्थ्य त्यांच्याकडे असताना सुद्धा ज्या वेळेस आमचे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघाले, महाराज ज्या समाजाने त्रास दिला होता तो समाज महाराजांना आडवा झाला. महाराज होता तोपर्यंत तुम्ही आम्ही कामाला कळाला नाहीत, माफ करा महाराज आम्हाला, आमच्याकडून तुम्हाला त्रास झाला. पण ज्या लोकांनी त्रास दिला महाराज, जाताना जगद्गुरु तुकोबाराने त्यांना
आशीर्वाद दिला. लक्षात कर्म धर्म तू असावे कल्याण. कर्म धर्म तू मी तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. ही जात आहे महाराज आमच्या संत महात्म्यांची. किंवा माऊली ज्ञानोबराला काय त्रास दिला महाराज. अहो साधं मांड भागण्यासाठी या समाजाने माझ्या माऊलींना फुटकं खापर मिळू दिलं नाही. खापर एवढंच नाही महाराज, इंद्रायणीला स्नानाला जाऊ दिलं नाही. आळंदीमध्ये सिद्धेश्वराचं दर्शन घेऊ दिलं नाही. नवे नवे माऊली ज्ञानोबराय ज्यावेळेस मधुकरी मागण्यासाठी जायचे त्यावेळेस त्या समाजानं मधुकरी तर वाढली नाहीत, पण त्या झोळीमध्ये शेण टाकलं. शेण महाराज एवढा त्रास दिला तरी सुद्धा जात असताना माऊली ज्ञानोबराय ज्यावेळेस आपल्या गुरु महाराजाकडे जगाच्या कल्याणासाठी काहीतरी मागत होते त्यावेळेस माऊली ज्ञानोबरायनं मागितलं, जे खळेत हे नष्ट हो म्हणले नाही, हे दुर्जन आहेत यांचं वाईट हो म्हणले नाही महाराज. नाही नाही नाही, बस त्यांच्यासाठी मागूनच घेतलं. जे खळांचे व्यंकटे सांडू तया सत्कर मरती वाढो. जे खळ आहेत त्यांचा खळपणा नष्ट व्हावा. जे दान करत नाहीत त्यांनी सत्कर्म करावं. हा अशा प्रकारची मागणी माझ्या माऊली ज्ञानोबरायानं मागून घेतली. याचा अर्थ उपकार्यावरती सुद्धा अपकार्यावरती सुद्धा उपकार करणारे जात संत महात्म्याची किंवा भगवान परमात्म्याची. देवानं सुद्धा का कमी उपकार केले का महाराज. हा जो शिशुपाल होता, शिशुपाल भागवतामध्ये वर्णन आहे, त्या शिशुपालानं 100 शेलक्या शे दिल्या होत्या. 100 शेलकीशी पुन्हा अशा शिया दिल्या त्या महाराज. तुम्हा आम्हाला काय शिया जमतात त्या. अहो एक शी डबल येऊ दिली नाही त्यांनी. अशा 100 शिव्या शेलक्या दिल्या. पण एवढे 100 अपराध होऊन सुद्धा महाराज म्हणले, आयशी या अपराधी या शिशुबाळा आपणची ठाव तिथला गोपाळ. अरे एवढा मोठा अपराधी असणारा शिशुपाळ सुद्धा त्याला सुद्धा परमात्म्याने आपल्या जवळ ठाव दिला. ही भगवान परमात्म्याची अपकार्यावरती सुद्धा उपकार करण्याची पद्धत. विठला विठला किंवा आणखीन सांगायचं का महाराज, भगवान परमात्मा गोकुळात अवतीर्ण झाल्याच्या नंतर कंसानं परमात्म्याला मारण्यासाठी अनंत प्रयत्न केले. आणि त्यातला पहिला प्रयत्न, पहिल्यांदा जर देवाला मारण्यासाठी कोण आले असेल ती पुतना मावशी महाराज. पुतना कोणाला म्हणायचं. पुत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही ती पुतना. अशी पुतना मावशी परमात्म्याला मारण्यासाठी आली. माऊली ज्ञानोबराय सांगतात, जी विषाचे नेस्तनपाने मारू आली, विषा तनामध्ये विष भरून परमात्म्याला मारण्यासाठी आलेली पुतना. परमात्म्याने त्या पुतनेचाही स्वीकार केला. एवढंच नाही महाराज, जो मोक्ष माता देवकीला, जो मोक्ष माता यशोदेला, तोच मोक्ष पुतनेलाही परमात्म्याने दिला. त्याचं कारण परमात्मा अपकार्यावरती सुद्धा उपकार करतो. विठला विठला हे जगद्गुरु तुकोबारायला चांगलं माहित होतं. देव उपकार करतो, अपकार्यावर उपकार करतो. तुकोबारायांनी हे ज्ञात असल्यामुळं तुकोबाराय जाणीवपूर्वक मागतात, देवा जर करायचं असेल तर माझ्यावरती उपकार कर. देवा आता ऐसा करे उपकार. काय उपकार कर. देहाचा विसर पाडी मज. देहाचा विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती नाही का. जोपर्यंत मी, देहाला माणूस आपला समजतो, हे मी आणि माझं जोपर्यंत संपत नाही, याचा अर्थ शरीरावरलं ममत्व जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत परमात्म्याकडे आपण वळत नाहीत. आणि जोपर्यंत परमात्म्याकडे वळत नाहीत तोपर्यंत दुःखाची निवृत्ती नाही आणि सुख प्राप्त नाही. जर सुख पाहिजे असेल तर सुखाचा एकमेव पत्ता जर कुठं असेल महाराज तर फक्त आणि फक्त परमात्मा आहे. परमात्मा सोडता जगाच्या पाठीवर फक्त आहे ते दुःखच आहे. आम्ही हा जो संसार करतोय, ह्या संसारात आपण झटतोय, या संसारात कुणाला सुख मिळालंय पाठीमाग. अहो तुमचं आमचं सोडा. नामदेव महाराज एकाच अभंगाच्या यादीत 6 जणांची यादी सांगतात. एकाच अभंगाच्या कडवीत नामदेव महाराज म्हणले, आतापर्यंत याने का कमी प्रयत्न केले का. कोण आहे ते 6 जण. महाराज म्हणले, आजा मेला, पणजा मेला, बाप मसना गेला,
देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आतापर्यंत या 6 जणांना संसारात सुखासाठी नाना प्रयत्न केले पण सुख मिळालं नाही आणि दुःख मिळाल्याशिवाय राहिलं नाही. याचं कारण संसारामध्ये दुःख आहे. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. बस दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. बरं संसार केला तर किती दिवसानंतर सुख मिळेल कोणी सांगेल का? मला सांगता येत ना, तुम्हाला काय सांगता येईल? नाही सांगता येत महाराज. का पाठीमागाचा इतिहास आहे. जर सुख मिळालं असतं तर नाथ भागवतात स्पष्ट बोलले ना, राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते वेडे म्हणावे. 18 जर- भार वनस्पती फुले फळे बोलती, भार वनस्पती फुले फळे बोलती, महाविद्या पोकरणी नदी गंगा वाहती. विद्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य आणि संपत्ती, हे सुख सांडूनिया कासय सेविती, सांडूनिया आकुया शेती. हरी ये मदना दो रे बाळा बरे ये मदाला दो रे बाळा हरी ये मदाला सोहम जुरे बाळा. हरी ये मदाला वा वा वा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवायला जोरात. हा बस बस, आजचं टाळ्या वाजवलं म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळते. बाकी काय, बाकीचं काय होईल दुसरं, पण टाळ्या वाजवा. महाराजांना प्रमाण दिलं. 18 भार वनस्पती फुले फळे वळती. मदलसाराने आपल्या पुत्रांना सांगत असताना उपदेश करतात, बाबा जन्माला आल्याच्या नंतर या संसारासाठी या देहाचा उपयोग करू नका. वास्तविकता ज्या राजे लोकांनी या राज्यकारभाराचा त्याग केला तिथं काय कमी होतं? काहीच नाही, सर्व अनुकूल होतं. थोडं अतिशोक्ती वाटतंय पण संत पुरावा आहे, नाईलाज आहे. नाथ महाराज मदलसराने बोलतात, 18 भार वनस्पती फुले फळे वळती. 12 महिन्यामध्ये एका वनस्पतीला 18 वेळेस भार यायचा. ही त्यावेळेसची अवस्था. आता आपल्याकडे आहे का असं? 18 वेळेस सोडा, अहो एकदा सुद्धा येणार 18 वेळेस काय? माणसं परेशानच महाराज. हा शेतकरी आमच्याकडे बघून जळतात, महाराज तुमचं बघे बरे बिन भांडवली धंदा, कुठं आऊत लावणं नको, कुठं गाडी करणं नको, कुठं काय नाही. पण लक्षात घ्या, ज्याची जळती का त्यालाच कळती. विठाला 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 विठाला. इथं सुद्धा कीर्तनात महाराज सगळ्याला वाटतंय, मागच्याला वाटतं आपण पुढं बसलो असं तर बरं झालं असतं. हा पण पुढं काय बसणाऱ्याचं काय अवस्था त्यालाच माहिती. इथं बसलो काय महाराजा पुढं हालता बी आहे ना. आता आमचे मामा लांबवलेत पाय, ते लहानपणापासून मला बघितले त्यांनी, म्हणून त्यांचं जमता नाही, काय नाही, काय अडचण नाही. घालील लोटांगण मोकळं पटांगण काय आपलं घरचं कीर्तन आहे. मी सांगत असतो कीर्तनात फक्त बसा गड्या. कसं बसा?
मांड्या घाला, पाय लांबवा, लईत नाही रावलं तर फराळ जास्त झाली खुशाल झोपा, कारण निजल्याने गाता उभा नाराय. हा, नामस्मरणाला अजिबात प्रतिबंध नाही. हा, तुम्ही बाकीचं जर कर्म करता, हा कृते ध्यायत विष्णू, ध्यान करताना त्या ठिकाणी नियम आहे, यज्ञ करताना नियम आहे, पुन्हा अनेक सुश्रुभूतपणा आहे, पण नामस्मरणाला अजिबात नियम नाही. सकळास येथे आहे अधिकार. अहो, असाल ते याती भलते नारी करावा विचार लगे जिंदाचा वनाजी. हे यारे यारे लहान गोर याती भलती नारी करावा विचार लगे जिंदाचा सर्वांना अधिकार आहे महाराज. असाल ते करा जेथे तेथे, फक्त करण्याला महत्व आहे. असं काय विषय चालला होता आपला? 12 महिन्यामध्ये 18 प्रकारचे बहार वनस्पतीला यायचे. पुढं 22 त्या पोखरणी, नदी गंगा पोखरणी, हे 12 महिने महाराज दुई तळ्या भरून व्हायचं. आपल्या आयुष्यात भर पावसाळ्यात सुद्धा टँकरनं पाणी पुरवठा आहे, ही शोकांतिक आहे. ज्या घरी कुळस्त्रिया राज्य राणी व संपत्ती एकापेक्षा एक स्वर्गातील अप्सरेला लाजवतील अशा प्रकारच्या स्वरूप सुंदर पत्न्या त्यांच्याकडं, पण हे सुख सांडोनी या कासया योग सेविती. एवढं सर्व असताना सुद्धा योग साधना करण्यासाठी वनात निघून गेले, याचा अर्थ संसारात सुख नाही. विठला विठला विठला. सक्तीनं संसार करू नका. बघा आमच्या नानांचं जीवन फक्त महाराज भजन आहे. कुणी कुठं सांगू द्या, कसल्याही माणसाकडे सांगू द्या, भजन आहे. वास्तविकता संसार काय लहान नाही त्यांचा, पण भजन हेच श्वास आहे. संसार किती, अहो शास्त्र सांगते किंवा आपलं वय सुद्धा सांगते ना, संसार कितीच करावा. वय सांगतं वय आपलं, पण आपलं लक्ष नाही तिकडे अनपटवांना. आपल्या या 50च्या पुढचे अंक मोजा तुम्ही. 50च्या पुढे जर तुम्ही अंक मोजले तर आपलं वय सुद्धा सांगतं आता तुम्ही संसाराच्या लायकीचे नाहीत. बघा, 51, 52, 55, 57, 8, बाकीची पुढच्या वर्षी. विठला विठला विठला. वन याचा अर्थ एकांत. तुम्ही आता एकांताकडे चला, साधना करा, परमात्मा प्राप्तीकडे चला. का? परमात्मा प्राप्ती ही शेवटचं अंतिम सत्य आणि अंतिम साध्य. महाराज म्हणले, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, पण कधी? विठ्ठलची एक देखलिया. जन्माला आल्याचं सार्थक काय काय म्हणले महाराज? काहीच कमी नाही संसारात. लय माणसं बोलतात महाराज गमतीनं, लय आहे काय बोलते, काहीच कमी नाही महाराज, लय सगळं अनुकूल झालं. अहो संध्याकाळी जर जेवाय बसले ना तर भगवनभर भाजी पुरत नाही, एवढा मोठा संसार आहे. मग त्याला म्हणायचं भगवनभर भाजी खातो, पण कधी देवासाठी प्रयत्न केले का? आणि जर परमात्म्यासाठी प्रयत्न नसतील तर बाकी सगळं व्यर्थ आहे. विठला विठला म्हणून अंतिम साध्य महाराज जर काय असेल माणसाच्या जीवनातलं तर परमात्मा आहे. आणि ते परमात्मा साध्य प्राप्तीसाठी जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे, जीवनामध्ये सायास केला पाहिजे, जीवनामध्ये अट्टहास केला पाहिजे. का? तुम्ही आम्ही अट्टहास करतो, प्रयत्न. आता का प्रयत्न कमीत का महाराज? दिवसाची रात्र, रात्रीचं दिवस, हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून आपण प्रयत्न करतोय. कुठंतरी जीवनामध्ये संसार मोठा झाला पाहिजे, कुठंतरी सांसारिक सुखानं जगले पाहिजे. पण महाराज तुम्ही आम्ही कितीही प्रयत्न करा, तुमच्या आमच्या हातातलं नाही. जे होणार ते होते प्रारब्धाची, बस. जे होणार आहे ते प्रारब्धाच्या अनुषंगानं होणार आहे. तुम्ही आम्ही मात्र निमित्त मात्र. मी सांगतोय, जर खऱ्या अर्थानं दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर जगाच्या पाठीवर एकच सुख देणारा आहे, तो म्हणजे परमात्मा. दुसरे म्हणजे संत. यांच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये सुख कोणाकडे नाही. महाराज म्हणले, तेने विन जीवा सुख नोहे. त्या देवाशिवाय जीवनामध्ये सुख मिळणे शक्य नाही. मग आपण सगळा प्रयत्न करतो आणि देवाला विसरतो. विठला विठला. आता असा अभंग मोठा नाना, आज मी 2च चरण सोडणार आहे
आणि बाकीचे सोडणार आहे. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याने उद्याचा प्रसाद घेऊन जा. विठाला 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 विठाला. कारण 7-5 चरण सोडणं शक्य नाही. 2 चरणापर्यंत आपण जाणार आहेत. जेवढं चिंतन करायचं तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आजच्या या ठिकाणी महाराज उपांत्य दिवस आहे आणि आपलं खूप मोठं भाग्य आहे, खूप मोठा पर्वकाळ आपल्या या कार्यक्रमात आलाय. तो म्हणजे आज आहे, त्याच्यानंतर परवा आहे आणि त्याच्यानंतर मला मी बोलत होतो आपला कार्यक्रम हा 2-3 पर्वकाळाच्या अनुषंगाने आणि त्या अनुषंगाने तुम्हाला आम्हाला सेवा करण्याचा योग येतोय. या अनुषंगाने आपण सेवा करतोय. आपण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये भाग्यवान आहात. मी माझा विषय चालला होता की जर देहाबद्दल ममत्व जर सुटलं तर सुख आहे आणि मग देहाचं ममत्व जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपण सुखाची प्राप्ती करू शकत नाहीत. आणि या अनुषंगानं जगद्गुरु तुकोबराय परमात्म्याकडे मागत असताना बोलतात की या देहाचा विसर माझ्या जीवनात पडला पाहिजे आणि झाला पाहिजे महाराज विसर देहाचा. तुमच्या आमच्या जीवनात देहाचा विसर पडत नाही. आपण देहाला माझं म्हणतो आणि देहादेकाला माझं म्हणतो. पण ज्यांना आपण माझं म्हणतोय, ज्यांना आपण आपलं समजलं, हे आपल्याला कुठपर्यंत आपलं काय काय माणसं म्हणतात महाराज आमच्या घरचे आमच्यावर खूप प्रेम करतात. आमच्या घरचे एक जण तर मला महाराज माझी मंडळी माझ्यावरती लयच प्रेम करते, लयच प्रेम करते. किती प्रेम करते ते म्हणला 2 टाइम गरम पाणी करून देते, सकाळी गरम संध्याकाळी गरम. मी म्हणलं कशाला गरम करून देते, ते म्हणला भांडे घासायला. आता मला सांगा 2 टाइम जर बायको भांडे घासून घेत असेल ह्याला प्रेम म्हणायचं होय? विठाला विठाला. याचा अर्थ ज्यांच्यावरती आपण प्रेम करतो, ज्यांना आपण आपलं समजतो, ज्या देहाला आपण आपलं समजतो, इथून फक्त पदरात पडणार आहे ते दुःख आहे. मग दुःखाचं निरसन व्हावं असं वाटत असेल तर देहाचा विसर पडणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ज्या दिवशी देहाचा विसर पडन महाराज त्या दिवशी देहा संबंधानं सुखही नाही आणि दुःखही नाही. बस सुख दुःखे समे भूतवा लाभा लाभो जया जीव. बस म्हणजे हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनात देहाचा विसर पडला होता. बस कारण महाराज म्हणायचे आसवायसा कोठे आठवच नाही. बस देहीच विदेही भोगदशा, ही विदेही अवस्था तुकोबारांच्या जीवनात प्राप्त असल्यामुळं त्यांची कोणी पूजा केली काय आणि त्यांना कोणी गाडवर बसून धिन्न काढली काय. महाराज म्हणले मला पूजा केली त्याचंही घेणं देणं नाही. निंदी कोणी वंदी, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी माझं हेही नाही. वेगळा तोही पातोनी. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी काही तेही नाही. वेगळा तोही पातोनी. ज्याच्या जीवनात त्याचा देहा विसर पडला, देहावरती विजय मिळवला, हा त्याच्या जीवनात ही अशी अवस्था येते महाराज. मग हेही नाही तेही नाही आणि वेगळा दोही पासून. तुमच्या आमच्या जीवनात असं होतंय का? अहो साधं पत्रिकात नाव खालीवर झालं तर माणसं डोळे मोठाले करते. हा लय अवघड आहे महाराज. पण तुकोबारांची अवस्था, तुकोबारांच्या जीवनात तुकोबाराला सुख आलं तरीही सारखंच आणि दुःख आलं तरी सारखंच. का? सुखाच्या प्रसंगीही परमात्माच आहे आणि दुःखाच्या प्रसंगीही परमात्माच आहे. का? देव आणि भक्त त्या अनुषंगानं एवढा संबंध जवळून आला महाराज. देवाशिवाय दुसरं तुकोबारायला काही दिसत नव्हतं. याचं कारण देहाचा आणि तुकोबारायचा संबंधच राहिला नव्हता. दिसत होते देहात. तुमच्या आमच्यात जगद्गुरु तुकोबाराय वावरलेही असतील समाजात ज्यात त्यांच्या काळात, पण ते समाजासारखे दिसत असताना, तुमच्या आमच्यासारखे दिसत असताना, वरून जरी त्या आपल्यासारखे दिसत असतील, पण अंतर्मुख जर विचार केला तर परमात्मा आणि तुकोबाराय समान आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. का? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. बस कशामुळं? याचं कारण आहे महाराज देहाचा विसर आहे आणि परमात्मा हेच एक ध्येय. ही तुकोबारायांची अवस्था आहे आणि म्हणून तुकोबारायाने परमात्म्याकडे मागितल्याच्या नंतर देवानं त्यांना दिलं. देहाचा विसर पाडी मज. का तुकोबाराय देहाचा विसर पाडी म्हणतात? नेमकं कशामुळं मागतात तुम्हाला? कारण माझा जीव जर खऱ्या अर्थानं सुखानं जगावा असं वाटत असेल देवा, तुम्हाला चांगलं माहिती तुम्ही या देहाचा विसर पाडावा.
आणि देहाचा विसर पडला रे पडला की मग मला सुख मिळणार आहे. हे केशी राजा हे मला कळवालं. अभंगाचं दुसरं तरीच चरण. हा जीव सुख पावे वा वा. तरीच हा जीव सुख पावे तरीच हा जीव सुख पावे तरीच हा जीव सुख पावे परवी केशी राजा परवी केशी राजा कळवाले तरीच हा जीव सुख पावे तरीच हा जीव सुख पावे अभंगाचे ते मला चांगलं ज्ञात आहे की हे जर तुम्ही केलं तर माझ्या जीवनात मला सुख मिळणार आहे. मला ते कळून आलं का? हे संत विचारत महाराज. तुकोबरायांना चांगलं माहित होतं का? जोपर्यंत देहाचा विसर नाही तोपर्यंत हे ममत्व सुटत नाही, आणि जोपर्यंत ममत्व सुटत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती नाही. म्हणून तुकोबरा अट्टहासाने सांगताय, देवा या देहाचा विसर पडू द्या, आणि विसर पडल्याच्या नंतर मग मला माहिती तरीच हा जीव सुख पावे माझा. कारण सुख दुःख हा धर्म जर कुणाचा असेल महाराज तर जीवाचा आहे, लक्षात घ्या. का? जीवाला सुख दुःख होतं, लक्षात घ्या. हा, कारण संकल्प विकल्प करण्याचं काम मनाचं आहे, लक्षात घ्या. आणि निश्चय करण्याचं काम बुद्धीचं आहे. तसं सुख दुःख जाणण्याचं काम जर कुणाचं असेल तर जीवाचं आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून देहाचा विसर पडला की मला 100% माहिती माझा जीव सुख पावणार आहे. आणि हे केशी राजा, आता तो गोबऱ्याने भगवान परमात्म्याला पदवी दिली केशी राजा. केशी राजा म्हणजे केशी नावाच्या दैत्याचा वध केल्यामुळं परमात्म्याला नाव हे काय आलंय? केशी राजा. केशी राजा परमात्म्याने दैत्याचा वध केला म्हणून हे केशी राजा मला चांगलं कळवालंय. कारण संत महात्म्याला कळतं महाराज काय खरं काय खोटं, आणि ज्यांना कळतं त्यांना संत म्हणावं. बडबडीची वाणी आत्वा बडबडीची वाणी आत्वा सत्य हे बडबडीची वाणी आत्वा सत्य बडबडीची वाणी आत्वा सत्य तुका म्हणे मग कळती नाचणी बडबडीची वाणी आत्वा सत्य बडबडीची वाणी आत्वा सत्य तुका म्हणे मग बडबडीची वाणी आत्वा सत्य बडबडीची वाणी आत्वा सत्य तुका म्हणे मज कळती चाचणी. चाचणी म्हणजे ते व्यवहारातले चाचणी कळाली पाहिजे महाराज. चाचणी म्हणजे त्यातलं मर्म, चाचणी म्हणजे त्याचा बारकावा. आता चाचणी म्हणजे काय कळलेस महिला मंडळाला जास्त ती चाचणी नाही बरं काही. चाचणी म्हणजे वर्म वर्म. आता चाचणी ह्यांना चाचणी, लाडूला चाचणी, पुन्हा बुंदीला चाचणी, तिकडं चालू आहे चाचणी चालू आहे स्वयंपाकघराकडे. ती चाचणी नाही, ती चाचणी इथे घ्यायची नाही, लक्षात घ्या. ही चाचणी म्हणजे वर्म. त्यातलं मला वर्म माहिती आहे, त्यातला मला भाव कळतो. देवा मी व्यर्थ बडबड करणारा नाही. कारण संत महात्म्याला कळतं, ज्याला कळतं त्याला संत म्हणावं, आणि ज्याला कळत नाही त्याला जीव म्हणावं किंवा सर्वसामान्य वाक्य. संत महात्म्य कळतं महाराज, आणि कळण्यासाठी ते प्रयत्न करतात, लक्षात घ्या. संत महात्म्यांना परोक्ष ज्ञान असतं, आणि संत महात्मे अपरोक्ष ज्ञानासाठी प्रयत्न करतात. विठ्ठला विठ्ठला. हा, तुम्हा आम्हाला परोक्ष ज्ञान आहे, आपण अपरोक्ष ज्ञानासाठी प्रयत्न करत नाहीत. पण संत महात्मे परोक्ष ज्ञानाच्या पुढेही जातात. अपरोक्ष परोक्ष कशाला म्हणावं? देव आहे, देव आहे, देव आहे, हे देवाचं परोक्ष ज्ञान आहे. पण देव मीच देव आहे अशी अनुभूती आहे ना, हे देवाचं अपरोक्ष ज्ञान आहे, लक्षात घ्या.
संत महात्मे ह्या अपरोक्ष ज्ञानापर्यंत जाऊन ठोकतात. लक्षात घ्या. अपरोक्ष आणखीन सांगू का तुम्हाला, जर उदाहरण देऊन सांगू का? परोक्ष आणि अपरोक्ष. देव आहे, देवाचं परोक्ष ज्ञान आहे, आणि मीच देव आहे हे देवाचं अपरोक्ष ज्ञान आहे. गुरुवर्य महाराज आम्हाला पाठामध्ये दृष्टांत सांगायचे. बाबा पाठात देव आहे देवाचं परोक्ष ज्ञान, आणि मीच देव आहे देवाचं अपरोक्ष ज्ञान. असे एक 10 मुलं अलीकडल्या गावातून पलीकडल्या गावात सप्ताह चालू होता, कीर्तनासाठी गेले. नदीला पाणी आलं, श्रावणाचा महिना होता. जातानाही पाण्यातून उड्या टाकून पोहून गेले, पलीकडे गेले, कीर्तन ऐकलं. कीर्तन संपल्याच्या नंतर पुन्हा संध्याकाळी परत गावाकडे यायचंय. नदीचं पाणी पुन्हा वाढलंय, परत पाण्यामध्ये उड्या हाणल्या आणि अलीकडल्या कडेला पोहून आले आणि घराकडे जायला निघाले. त्यातला एक शहाणा होता, थांबला. म्हणला आपण येताना 10 जण आलतो, पण आता पाण्यातून पोहून आलोत, आपण 10 जण आहेत का मोजून घ्या म्हणलं एकदा, नाही तर घरी गेलो पुन्हा भानगड व्हायची. महाराज त्या 10 जण थांब. हो म्हणला, खरे गड्या, पाणी भरपूर होतं, आपण 10 जण आहेत, उगा एखादं वाहून गेलं असलं तर काय सांगता. म्हणून 10 जणांना मोजायला सुरू केलं महाराज. पण प्रकार असा झाला, जो मोजत होता ना तो स्वतःला सोडून मोजायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9च भरायचे. असं 10 जणांना मोजलं, पण 10 वेळेस 9च भरले. महाराज त्यांनी गर्दा चालू केला ना. गर्दा कधी होत असतो, काहीतरी बरं वाईट झाल्यावर केला गोंधळ चालू. जे 10 मोकळून रडायले महाराज, जे 10 आमच्यातलं एक जण वाहून गेला. आता घरी काय सांगावं, घरी काय उत्तर द्यावं, रडू लागले. एक बाबा काठी टेकीत त्यांच्यापासून जाऊ लागले. मुलांना का रडताय, काय झालं? ते मला काय सांगा बाबा, कीर्तनाला येत असताना आम्ही 10 जण होतो, कीर्तन ऐकून येत असतानाही 10 जण होतो, पण इकडे येताना उड्या हाणल्या, आणि उडी हाणल्याबरोबर पाण्याच्या प्रवाहाने एक जण वाहून गेलं, आमच्यातलं एक जण वाहून गेला म्हणून आम्ही रडतो. बाबा म्हणले, तुम्ही कीर्तनाला किती जण आलतात? म्हणले 10 जण होतो. म्हातारा चॅप्टर होतं महाराज, आणि म्हातारे चॅप्टरच असतात, कारण जास्त पावसाळे खाल्ले असतात. त्या म्हाताऱ्यानं अशी त्या नजर हाणली, त्याला 10 जण भरलेले दिसले. ते म्हातारा म्हणलं, पोरा हो 10वा आहे, इथं मला यायचं. 10वा आहे म्हणणं हे देवाचं परोक्ष ज्ञान आहे. पण पोरा म्हणले, बाबा 10वा आहे पण दाखवा ना. म्हातारा म्हणले, दाखवतो, गडबड करू नका. हे आपल्या तात्यासारखं असं नाही, दाखवतो म्हणले, गडबड करू नका. म्हातारा त्या नदीमध्ये गेलं. आता पहिले बेसरमीचे हिरवळाची झाडं असायचे नदीला, आता बेसरम कमी झाले. तिथले कमी झाले आणि माणसात आले बेसरम. ते म्हातारं नदीमध्ये गेलं, एक बेसरामाचा फोक काढला आणि या म्हणला इकडे पटांगणात. पहिल्या लहानला फोक की म्हणला मन एक म्हणायचं, बाजूला सरकायचं. असे 1 2 3 महाराज 9व्यापर्यंत गेले तात्या, आणि 10व्याला पटाणात घेतलं, 2 ठोके दिले. म्हणले, तूच 10वा आहेस म्हणले. आता हे काय सांगतोय, हसण्यासाठी नाही, सिद्धांत दृष्टांताकडे लावा. 10वा आहे हे म्हणणं 10व्याचं परोक्ष ज्ञान आहे, आणि तूच 10वा आहेस अशी अनुभूती करून देणं हे 10व्याचं अपरोक्ष ज्ञान आहे. तसं देव आहे देवाचं परोक्ष ज्ञान, आणि मीच देव आहे अशी अनुभूती येणं हे देवाचं अपरोक्ष ज्ञान आहे. संत महात्मे अपरोक्ष ज्ञानातून बोलतात, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. का तुकोबारायासारख्यांना काही साधकांनी विचारलं, तुकोबाराय तुम्ही कोण आहेत? सर्वसामान्याच्या माणसाला जर विचारलं महाराज, तर मला जर विचारलं तर मी सांगतो, मी अमुक अमुक आहे महाराज रे. मी हे ठेवले या नावे शिव देत उठी. ज्या देहाला नाव दिलंय त्या देहाचं नाव आपण सांगू, पण संत महात्मे मात्र परमात्म स्वरूप जाणत असल्यामुळं ते स्वतः कधीच देहाच्या नावानं स्वतःला ओळखत नाहीत. का? तुकोबारायांच्या जीवनात तुकोबारायला चांगलं माहिती आहे, तुकोबाराय परोक्ष ज्ञानापर्यंत पोहोचलेले आहेत, आणि म्हणून ते म्हणले, देवा तुम्ही जर माझं एवढं वचन ऐकलं, एवढी मागणी पूर्ण केली, तर मला चांगलं माहिती, बरे केशे राजा कळवाले, मला हे कळालं. हो तुकोबाराय, पण आणखीन नेमकं तुम्हाला काय दिलं पाहिजे? तुकोबाराय म्हणले, आणखीन जर देत असाल तर एकच करा, माझ्या चित्ताला तुमच्या चरणाजवळ ठाव द्या. अभंगाचं 3रं ठाव चरण. देई चित्ता राखे पायपाशी, ठाव देई चित्ता राखे पायपाशी, ठाव
चरणात जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याशी बोलत असताना मागतात देवा आणखीन जर द्यायचं असेल तर एक करा. काय करा? ठाव देई चित्ता राखे पायापाशी. माझं जे चित्त आहे का त्या चित्ताला तुमच्या पायापाशी ठाव देऊन तिथं त्याचं रक्षण करा. का? चित्त हे महाराज एवढं चंचल एवढं बिलिंदर आहे. हे चित्त जगद्गुरु तुकोबारायांचं चित्त जर तुकोबारायाला परेशान करत असेल तर तुमच्या आमच्या चित्ताचं काय? बऱ्याच वेळेस जगद्गुरु तुकोबारायाने या चित्ताला मनाला आवरण्याचा नाना प्रयत्न केला. आता हे मन काय चित्त काय शब्द जरी वेगळा असला तर अर्थ तोच आहे बरं का. अंतकरण चतुष्ट मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे शब्द जरी वेगळे असले तर अर्थ तेच आहे. तुकोबाराय म्हणले देवा आतापर्यंत या चित्ताला आवरण्यासाठी मी काय काय केलं नाही. महाराज म्हणले काय काय करतो या मना परिणाय के नारायणा करुणे त्याचे करी विवंचना नेव पतना आदरिले. आतापर्यंत मी या चित्ताला आवरण्यासाठी नाना प्रयत्न केले देवा तरी सुद्धा माझं चित्त ऐकत नाही. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी बस संसार व्यसनी जडू देश. देवा माझं चित्त देवा तुमच्या चरणाजवळ राहील असं तरी काहीतरी करा. कारण बघा चित्त हे सर्व ठिकाणी जातं सर्व काम करतं सर्व विषयाचा उपभोग घेतं पण हे चित्त देवाकडे जात नाही. हीच मोठा खेद आहे. विठाला विठाला मी प्रत्येक कीर्तनात हा दृष्टांत येतोच. बघा बघा हे चित्त प्रत्येक ठिकाणी जातं. जसं आपल्या घरामध्ये एक ती माशी महाराज माशी ही घरातल्या प्रत्येक पदार्थाचा उपभोग घेते प्रत्येक पदार्थावर बसते म्हणून महाराज. पण ती माशी आणखीन घरातल्या एका पदार्थावर बसली नाही. कोणता पदार्थ आहे ते? हा विस्तू. तुम्हाला माहिती खरं तुम्ही कीर्तनच करायला पाहिजे पण तुम्ही आमचा मान राखून खाली बसतात. लक्षात घ्या. हा लोक महाराज लय हुशार आहेत ना. कीर्तनकारांना असं कधी समजायचं नाही. आता एक गुणीजन मंडळीत का गुणीजन मंडळी हे काय सामान्य नाहीत. श्रोते मंडळी काय सामान्य नाहीत. म्हणून कीर्तनकारानं फेटा बांधून कंबर बांधली म्हणजे स्वतःला लई मोठ्या पदावर असं अजिबात नाही. मोठ्यांचं वाक्य आहे महाराज. जगन्नाथांना पवार सांगायचे सातत्यानं सांगायचे. हा हे कीर्तनकार आहेत का कीर्तनकार ह्यांच्या फक्त अभंगाचे तुकडे पाठ असतात. तुकडे चरण अभंग सुद्धा नाही. हा चरण फक्त अभंगाचे चरण पाठ असतात. हे टाळकरी मंडळीत का टाळकरी मंडळी बाळासाहेब यांच्या अभंगाच्या अभंग पाठ असतात. अण्णा सांगायचे. कोण आहेत महाराज अण्णा तुम्हाला माहित नसेल हे आमच्या गुणवान माहिती. अहो जगन्नाथ महाराज एक असं नाव होतं. आळंदी पंढरपूर पैठण ज्या ज्या क्षेत्रावर ज्या ज्या वाऱ्या असत्याल त्या वारीत अण्णा कीर्तनाला उभा राहण्याच्या अगोदर मंडपमध्ये जागा बसायला पुरत नव्हती. एवढा वेदांती महात्मा होता एवढा अभ्यासू महात्मा होता. असे अण्णा सांगायचे. कीर्तनकाराला फक्त कडवे पाठ आहेत. ह्या टाळकऱ्यांना फक्त अभंगाच्या अभंग पाठ आहेत. पण या बसलेल्या श्रोत्यांना ग्रंथच्या ग्रंथ पाठ आहेत. हा आणि पुढं अण्णा सांगायचे याच्यातून त्याला काहीच येत नाही का ते संस्था चालक मठाधिपती दिंडीचे मालक अण्णा सांगायचे. अण्णा म्हणजे ज्याला काहीच मिळलं नाही ते बाकीच्या कुटुंबाच्या नादी लागतो. विठाला विठाला आपलं काय चालू होतं. कीर्तनकारांना कधी स्वतःला हे समजायचं नाही. लक्षात घ्या. हे टाळकरीत का अहो कीर्तनकाराचे 100 जन्म होते तेव्हा एखादा भजना कुठेतरी निर्माण होईल एवढं महत्व यांना. आणि तुम्ही का सामान्य आहेत का? अहो माऊली ज्ञानोबाराने तुम्हाला तर अशी उपमा दिली प्रभू तुम्ही महेशांची या मूर्ती. बस श्रोते म्हणजे साक्षात भगवान शंकराचे अवतार आहेत. म्हणजे तुम्ही बसल्या बसल्या काय सामान्य आहेत का? लक्षात घ्या. विठाला विठाला विषय चालला होता. माशी प्रत्येक पदार्थावर बसते पण आणखीन ती माशी विस्तवावर बसली नाही. का बसत नाही बरं? ते पदार्थ नाही का जमत नाही का बसाय का जागा नाही का बसाय तिथं? तिथं लय उपते महाराज लाल बुंद दिसते पण तरी माशी बसत नाही. कारण माशीला चांगलं माहिती आपण जर विस्तवाशी संबंध केला की तद्धाम परम मम संपावं लागतंय. तसंच मन आहे महाराज. हे मन आपलं चौकर पळतं. आता सुद्धा काही काही माणसं कीर्तनात आहेत मला दिसायला येते. त्यांचे नावं माहितीत मला पण नावं घेत नाही. कीर्तनात आहेत पण मन मात्र कीर्तनात नाही. हा काही काही आमच्या माता मावल्यात वस्तीवरल्या तिकडे आल्यात. काळे वस्ती असेल सातपुते वस्ती असेल
शेणगे वस्ती असेल, त्या गडबडीत कुलूप लावायचं विसरूनच गेल्या का कुलूपाला झटकाच मारला नाही येतात ते. मग काही काही बायाचं कीर्तनात बसलोय बी मन इथं देह इथं असतो, पण मन तिकडे कुलपाला बहु झटके. चंचल चपल बहु चंचल चपल बहु चंचल चपल बहु चंचल चपल खजा करत न लागे वेळ न लागे वेळ न लागे वेळ बहु चंचल चपल बहु चंचल चपल चपल हा बहुचंचल चपळ प्रमाण बी तसं पट्ट्याने चाल बी चपळत लावली. हे बी जमलं पाहिजे. हा. बहुचंचल चपळ जाता येता न लगे वेळ. या मनाला जायलाही वेळ लागत नाही, यायलाही वेळ लागत नाही. जायचं का आपण सगळ्यांनीच? चला सगळेच नामदेव पायरीला पंढरपूर गेले का? कोण कोण गेले? जे पंढरपूरला गेलेत, ज्यांनी नामदेव पायरी पाहिली तेच गेले असतील. ज्याला नामदेव पायरीच माहित नाही ते कशाला पंढरपूरला गेलाय? हा, ज्याला जायचंय का मनाला घेऊन त्या अगोदर वस्तू पाहिलेली पाहिजे. याचा अर्थ मन हे चंचल आहे. चंचलम ही मन कृत्वा. बघ, मनासारखी चंचल वस्तू दुसरी जगाच्या पाठीवर कुठलीच नाही. परमात्म्याने 10 पदार्थ अतिशय चंचल केले निर्माण. त्या 10 पदार्थामध्ये पहिला नंबर जर कुणाचा असेल तर या मनाचा, या चित्ताचा आहे. बघा, मनो मधु करो मेघो मानिने मधो नो मरुत मा मधो मरकटो मत्सो मकरादस चंचला. हा, हे 10 चंचल पदार्थ आहेत. पण या 10 मध्ये जर पहिला नंबर कुणी लावला असेल तर मनाने महाराज. बघा, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय यांचं सामर्थ्य वेगळं आणि 11वं मन, या मनाचं सामर्थ्य वेगळं. ह्या 10ही इंद्रियानं ठरवू द्या काय करायचंय आणि आपल्या मनानं ठरवू द्या काय करायचंय. कीर्तनाला जायचंय का नाही जायचं? डोळे मंडपात येतात, मंडप दिसतो, कानावर आवाज घुमतो, हा, होठ हलतात, अंग हलतं, पण मन म्हणतंय तो आज कीर्तनाकडे जायचं नाही. अहो, सगळ्या इंद्रियाची तयारी हो द्या, पण मनाची जर तयारी नसेल ना महाराज तर हे मन तिकडं येऊ देत नाही. म्हणून तर म्हटलंय, मना मागे नांद्या होऊन फिरे. ज्याचं मन इकडं परमार्थाकडे प्रवृत्त होत नसेल, जो भगवान परमात्म्याकडे मन आणत नसेल, त्याला नांद्या म्हटलेलं आहे. विठला 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 विठला. आणि या मनासाठी जगद्गुरु तुकोबर आहे. परमात्म्याकडे मागणी मागताय. ठाव देई चित्ता राखे पाया पासी. या चित्ताला तुमच्या चरणाजवळ ठाव द्या आणि ही वृत्ती मात्र इतरत्र ठिकाणी जाऊ देऊ नका. सकळ वृत्तीशी अखंडित. 3ऱ्या चरणापर्यंत आपण आलोत. एकदा सर्वांना विनंती, सर्वांनी एकदा माता पित्याचं अंतकरण करून हात, हा, चिलर वाजू नका. एक हो बार खुमाई, हो बार घुमाई 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 हो बार खुमाई. हो बार घुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. हो बार खुमाई, हो बार खुमाई, हो बार खुमाई, हो बार खुमाई. घ्या खाली, घ्या खाली, घ्या. तो सांगायचं काय करायचं म्हणा, मगाच घेतले आम्ही. येता मध्ये आता अवकाश अभंगाच्या आपण 3 चरणापर्यंत आलेला आहोत. आपली वेळ संपलेली आहे. राहिलेला भाव आपण पुणे महाराज. पण इथला अन्नदानाचा कार्यक्रम नाना खूप आगळा आणि वेगळा आहे. बाकी काही असेल पण सप्ताहाच्या माध्यमातून गाव एक दिसतंय, ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि कार्यक्रम करण्याचा हेतूच महाराज, लोकांनी ते पहिलं लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव जे साजरे केले का, ते गणपती उत्सव साजरा करण्याचा त्यांचा मुख्य हेतू होता. लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्या अर्थी विचाराची देवाणघेवाण होत असते. आणि मग सध्या एकत्रित येण्याचं जरी व्यासपीठ जगाच्या पाठीवर कोणतं असेल तर फक्त हे संप्रदायाचं व्यासपीठ आहे. याच धर्म मंडपात लोक एक येतात. इथं जातीपातीचा विषय नाही, इथं धनवान गरिबाचा विषय नाही, इथं लहान मोठ्याचा विषय नाही. इथं फक्त प्रत्येकाचा एकच हेतू असतो, परमात्म्याची सेवा
आणि ते सेवा करण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही सर्व ग्रामस्थांनी केलंय. तुम्हाला किती धन्यवाद द्यावात मलाच कळत नाही महाराज. गेल्या 7 दिवसापासून एवढं अन्नदान, आणि अन्नदान तर मंडपात या होणं गरजेचं आहे. पहिल्या पंक्तीपासून ती आजच्या पंक्तीपर्यंत एकापेक्षा एक रोज मिष्टान्नाचं जेवण या ग्रामस्थांनी दिले. प्रत्येक आलेल्या माणसाची जातीनं सेवा प्रत्येकाने केली. अशी अवेलना विटंबना एकाही माणसाची होणार नाही. आणि हीच महाराज परमार्थ सेवा आहे, लक्षात घ्या. देव आणखीन दुसरा कुठं नाही. चालत्या बोलत्या माणसात ज्याला देव दिसतो त्याच्यासारखी भक्ती दुसरी वेगळी कुठली नाही, लक्षात घ्या. आणि आपण ते केलेलं आहे. म्हणून या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. मग त्यामध्ये अन्नदाते सकाळी नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, महाराज लोकांची व्यवस्था असेल, भागवतकारांची व्यवस्था असेल, इथं चटाया ज्याने हातरल्या असत्या, रोज मंदिराची साफसफाई ज्यांनी केली असेल, या स्टेजचं साफसफाई ज्यांनी केली असेल, हे सर्व ज्यांना ज्यांना केलंय महाराज, परमात्मा त्यांना कोणी कोणतंही काम करा, परमात्म्यापाशी फळ मात्र एकच आहे. कारण परमात्मा समर्थ आहे. आणि जो समर्थ असतो का, समर्थ माणसाच्या घरी खालची पंगत काय आणि वरची पंगत काय, मिष्टान्न पक्वान्न मात्र एकच. तसं इथं चटाया हातरल्या काय, कीर्तन केलं काय, महाराज लोकांना जेव घातलं काय, आपण स्वयंपाकाची सेवा केली काय, कोणतंही कार्य जरी केलं तरी त्या कार्याची नोंद भगवान परमात्म्याच्या रजिस्टरमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. हे 7 दिवस महाराज 100% मी या गाजवून सांगतो, गोजरवाडीचं नाव परमात्म्याच्या रजिस्टरमध्ये नोंद झालेलं आहे. कारण परमात्मा दोन्ही कामं लिहून घेतो महाराज. वाईट केलं तेही लिहून घेतो आणि चांगलं केलं तेही लिहून घेतो. आणि ज्या दिवशी आपला शरीरातून प्राण निघून जातो ना, त्या दिवशी तिथं त्याला पंचीकरणात लालाट पत्रिका म्हटलेलं आहे. लालाट पत्रिका, ती लालाट पत्रिका वाचवल्या जाते. आणि मग ते यमाचे यमदूत त्याला विचारतात, 7 दिवस सप्ताह होता, हे होता का गावात कीर्तनाला, कारण तर जेवणच पळालता वापस. जर कीर्तनाला होता म्हणलं तर महाराज त्याला चांगल्या लिस्टमध्ये ढकलते. आणि जर नव्हता म्हटले की तिथं पुन्हा 52 प्रकारचे नरक आहेत. मग कोणत्या नरकात कोणाला ढकलतात, हे सगळी नोंद, चांगल्याही कर्माची नोंद परमात्म्यापाशी आहे आणि वाईटही कर्माची नोंद परमात्म्यापाशी आहे. वाईट तर आपण 100% केलं नाही, पण जेवढं चांगलं केलं हे परमात्म्याच्या दप्तरामध्ये आपलं नोंद झालेलं आहे. आणि त्या नोंदीची, त्या कर्माची पावती तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. असंच आपल्याकडून हे परमात्मा सेवा उत्तरोत्तर घडत राहावी. लक्षात घ्या, कार्यक्रम सुरू होणं सोपं आहे, पण एकदा बंद पडलेला कार्यक्रम पुन्हा सुरू करणं एवढं सोपं नाही. आता काहीही झालं, लक्षात घ्या, भविष्यात तुम्ही मला बोलवा, नका बोलू, पण गावातलं ही व्यासपीठ मात्र बंद करू नका. तुमच्यासमोर मी हात जोडून झोळे मागतो गाड्या, लक्षात घ्या. आता बघा, हे तरुण मुले आहेत, हे आता ह्यांचं खऱ्या अर्थानं जर 7 दिवसाचा मंडप नसला तर या मुलांना कसं कळणार आहे कीर्तन काय, ज्ञानेश्वरी पारायण काय, सकाळचा काकडा काय. यांच्याही पलकडची पिढी महाराज जर सुधारावी असं वाटत असेल तर हे संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून आपण आपल्यासाठी नाही, पण आपल्या पुढच्या पिढीसाठी म्हणून हे संस्कार. नाही तर महाराज आता काय, आजच मला वाटतं त्या सोशल मीडियाला बातमी, लक्षात घ्या, मुलगा बाहेर खूप मोठ्या पोस्टवर आहे, त्याला कितीतरी लाख, 2-4 लाख रुपये 2 तासाचे घेत होतो, 2 तासाचे 4 लाख रुपये, एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे. पण घरामध्ये आईवडील वयोवृद्ध होते, मरून पडले, 2-4 दिवस त्यांना कोणी पाहिलं नाही. आणि शेवटी घरातून वास येऊ लागला, दुर्गंधी येऊ लागला. आणि मग कुठं गावकरी गोळा झाले, त्यानंतर त्या मुलाला कळवलं. म्हणजे अशी जर संतती जीवनामध्ये होत असेल तर पैशाला काय करायचं. म्हणून संपत्ती कमावण्यापेक्षा संतती अतिशय जीवनामध्ये चांगली प्राप्त होणं हे महत्त्वाचं आहे. जर संतती चांगली निघली, आईवडिलाला नवल वाटायला नवल नाही, तयाचा हरिक वाटे देवा, देवाला सुद्धा कौतुक वाटतं. म्हणून ही संतती चांगली घडवण्यासाठी संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि ते संस्कार या धर्ममंडपातून त्या ठिकाणी मिळतात. म्हणून सर्वांना विनंती, सर्वांनी आपण हे परमात्म्याची सेवा केली, मनापासून सर्वांना धन्यवाद.
अशीच आपल्याकडून चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत परमात्मा ही सेवा करून घेऊ अशी एक भगवत चरणी प्रार्थना करतो. याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. या ठिकाणी आज सर्वच ही मंडळी